यस. सो फोर्सचं एसआय युनिट काय? किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो ॲज आय हॅव टोल्ड यू की हे एसआय युनिट तुम्हाला कुठं दिसणार नाही मित्र. का? कारण फोर्सचे बरेच जे इन्व्हेन्शन आहे, फोर्स बद्दल जे जास्त जे संशोधन केलेलं आहे ना, ते न्यूटनने केलेलं आहे. क्लिअर ना? सो दॅट इज वाय फोर्सचं जे युनिट आहे तर ते न्यूटन आहे. कारण त्याचं नाव देण्यात आलेलं आहे मित्र. सो 1 किलोग्राम पर मीटर स्क्वेअर, 1 किलोग्राम पर मीटर स्क्वेअर इट इज इक्वल टू 1 न्यूटन. 1 न्यूटन. म्हणून तुम्हाला जर कोणी जर फोर्सचं युनिट जर विचारलं तर किलोग्राम पर मीटर, सॉरी, 1 किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर, ठीक आहे ना, इट इज इक्वल टू 1 न्यूटन. तर 1 किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर मीन्स व्हॉट? इट इज इक्वल टू 1 न्यूटन. So therefore what will be the SI unit for force? न्यूटन. आणि सायंटिस्टचं नाव आहे म्हणून मी कॅपिटल एन लिहिलं. सो व्हॉट इज द SI युनिट? SI युनिट फॉर फोर्स, so it is न्यूटन. What is the SI unit for force? It is a न्यूटन, कैपिटल एन. ठीक है ना? क्लियर मित्रों? So what is the SI unit? It is a न्यूटन. So is it wrong? No, it is a correct. I will say that 1 किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर इट इज इक्वल टू 1 न्यूटन. तर कसं असतात मित्र, एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. आता आय एम द ओनर ऑफ फिनिक्स कोचिंग क्लासेस. आता मी स्वतःचं नाव नाही दिलं, गोरे क्लासेस नाही दिलं. मी देऊ शकतो का? यस. तसेच बरेच जे संशोधन लावलेले आहे तर ते त्यांनी पण काय, मी काय नाव दिलं? फिनिक्स कोचिंग क्लासेस. तर बरेच सायंटिस्ट काय करतात की त्याने एसआय युनिट आहे, आपलं नाव व्हायला पाहिजे, आपण फेमस व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी स्वतःचं सजेस्ट केलं. जे सिस्टम असते युनिव्हर्सल सिस्टम, सजेस्ट केलं की फोर्सला युनिट हे किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर न देता न्यूटन द्या. क्लिअर ना मित्र? सो दॅट्स इट. जसं आता काय असतं मित्र की एखादं नाव बदलतो आपण, ठीक आहे ना, नाव बदलण्यात येतं एखाद्या वेळेस. मराठवाडा युनिव्हर्सिटी होतं, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी झालं. बरेच विद्यापीठाचे वेगळं नाव होतं, छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नाव देण्यात आलं नंतर. तर 1 किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअरला 1 न्यूटन नाव दिलं का? कारण बरेच संशोधनने फोर्स न्यूटनने केलेलं आहे म्हणून न्यूटन. क्लिअर ना? यस. ओके. So that is the S. What is the SI unit for force then? It is a Newton. So what is the next? Pressure, force per unit area. So that is the formula for pressure. It is also known to you. It is also seen by you before 11. Yes, what is the pressure? Force per unit area. Yes. So what is the SI unit for force? Again, pressure depends upon force and area. It is a derived quantity. What is the SI unit for force? It is a Newton. So I am writing here SI unit. SI unit. So force साठी काय मित्र? प्रेशर P अक्षराने डिनोट केलं जातं. So it is a Newton, as I just explain you just before this physical quantity. So SI unit for force it is a Newton, and for area, very first quantity I described, that is a meter square. So therefore what is the SI unit for pressure? Newton per meter square. What is the SI unit? It is a Newton per meter square. Clear?
Okay, so next one, ninth. Mitro, number of quantities you can take, just like work done, work. So what is the work? Suppose one block it is there, I'm applying the force to that block, it displays for some distance, with some distance. ठीक है ना? So therefore, what is the work? Force into displacement. Force into displacement. किंवा डिस्टन्स आपण त्याला असं म्हणतो, डिस्प्लेसमेंट. सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. दिस फॉर्म्युला ऑल्सो वी नो. बेसिक फॉर्म्युला आहे मित्र सगळे. सो फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट, दॅट इज द वर्क डन. what is the unit for force? What is the unit for force? It is Newton. What is the unit for displacement? Displacement, it is a distance it is length, meter. So Newton meter. Newton meter. So again, बरेच इन्व्हेन्शन हे जूलच्या नावावर आहे मित्र. अबाउट द वर्क, जूल इज अ सायंटिस्ट. सो देअरफॉर 1 न्यूटन मीटर, त्यालाच आपण 1 जूल असं म्हणूया, जूल. सो 1 न्यूटन मीटर इट इज इक्वल टू 1 जूल. कॅपिटल जे, नेम ऑफ सायंटिस्ट, कॅपिटल जे. So what is the unit for work then? Joule. न्यूटन मीटर आहे का? यस. केमिस्ट्री मध्ये तर न्यूटन मीटरच यूज करतोय आपण. बट मेनी टाइम्स व्हेन you have been asked for the unit for work, so you must tell the unit, it is a joule. So what is the SI unit for work then? Joule, joule. So therefore capital J I have written. So work SI unit, finally you will write joule. What is the SI unit? It is a joule. Clear मित्र? Very clear? Yes. काहीही डाऊट तुमच्या माइंड मध्ये नाही राहायला पाहिजे मित्र. ठीक आहे ना? काही डाऊट नाही राहायला पाहिजे. ओके. सो that is so many quantities we can see. Next one, it is a power. Power. So what is the formula for power? Work upon time. Work upon time. Work upon time. So that is nothing but power. ठीक है ना? Work upon time. तर मित्रों simple. Again depends upon work and time. So what is the SI unit for power then? What is the SI unit? वर्कचं काय सांगितलं तुम्हाला आता मी? जूल. So let us write down joule, capital J. Symbol it is very IMP. डिवाइड ला पर लिहितोय आपण, पर. जूल पर. टाइम साठी काय असतं? यस, सेकंड. सो जूल पर सेकंड. जूल पर सेकंड. पॉवरचे बरेच संशोधन हे वॅटने लावलेले. वॅट, नेम ऑफ सायंटिस्ट, वॅट. और इट इज नोन ॲज वॅट. जूल पर सेकंड म्हणजेच काय मित्र? वॅट. इट नेम ऑफ सायंटिस्ट. क्लियर ना? सो SI unit it is joule per second or watt. नाव बदललं फक्त, बाकी काय नाही. सायंटिस्टचं नाव ठेवण्यात आलं, दॅट्स इट. सो जूल पर सेकंड इट इज नथिंग बट वॅट, W. You can take the different physical quantity now. एनर्जी, वर्क म्हणजेच एनर्जी असते. ठीक आहे ना? वर्क म्हणजेच काय आहे? एनर्जी. कोणती इलेक्ट्रिकल एनर्जी असू द्या, मेकॅनिकल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, या सगळ्याचं युनिट हे जूल आहे मित्र. आता का आहे? ठीक आहे ना? ते मी तुम्हाला सांगतो, कारण आपण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे ना? तर वर्क, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, सेम SI युनिट येतं मित्र त्याचं. ठीक आहे, ओके, दॅट्स इट. सो इम्पल्स, इम्पल्स.
सो व्हॉट इज द इम्पल्स फोर्स इंटू टाइम, हे सुद्धा आपण 9th 10th स्टँडर्ड मध्ये बघितलं आहे. ठीक आहे ना. फोर्स इंटू टाइम, इम्पल्सिव्ह फोर्स. एक नेल आहे खिळा आणि तो खिळा आपल्याला एका वॉल मध्ये इन्सर्ट करायचा आहे, ठोकायचा आहे. तर जो फोर्स आपण अप्लाय करतो व्हेरी शॉर्ट ऑफ टाइम, दॅट इज कॉल्ड इम्पल्सिव्ह फोर्स. बॉलिंग करतोय आपण, बॅट्समन हिट करतोय मित्र, सो व्हेरी शॉर्ट ऑफ टाइम it hitted the ball, so that is called impulsive force. एका कमी वेळामध्ये लावलेला फोर्स असतो ना, त्याला इम्पल्सिव्ह फोर्स असं म्हणतो. एक जस्ट फॉर इन्फॉर्मेशन आय हॅव टोल्ड यू. सो व्हॉट इज द एसआय युनिट, व्हॉट इज द एसआय युनिट? सो इट इज अ न्यूटन, फोर्स साठी न्यूटन आणि टाइम साठी सेकंड, सो इट इज अ न्यूटन सेकंड. न्यूटनचं कॅपिटल एन लिहिला कारण ते सायंटिस्टचं नाव आहे, सायंटिस्ट. आणि टाइमचं सेकंड लिहिला, इट इज नॉट अ सायंटिस्ट, ही इज नॉट अ सायंटिस्ट, टाइम. ठीक है ना. सो न्यूटन सेकंड, व्हाट इज द एसआई यूनिट फॉर इम्पल्स देन? न्यूटन सेकंड. ठीक आहे ना. नाव अशा कितीही क्वांटिटीज तुम्ही त्याचं एसआय युनिट काढू शकता मित्र. व्हेरी सिंपल, दिस इज द बेस्ट वे. सो व्हाट इज द रिक्वायरमेंट फॉर फाइंडिंग आउट द एसआय युनिट? ओनली टू नो द फॉर्म्युला, ओनली टू नो द फॉर्म्युला. फॉर्म्युले माहिती असणं खूप गरजेचं आहे मित्र. तर कोणताही फॉर्म्युला जर तुम्हाला माहिती असेल, सो यू कॅन फाइंड आउट द एसआय युनिट फॉर दॅट पर्टिक्युलर फिजिकल क्वांटिटी. ठीक है ना. सो टेम्परेचर ग्रेडियंट, आई एम गिविंग द एग्जांपल, दैट इज द टेम्परेचर ग्रेडियंट. टेम्परेचर ग्रेडियंट. So what is the formula? You must ask the formula because this is a this temperature gradient formula you don't know. So what is the formula? So it is the temperature divided by distance. Yes, temperature divided by distance. हे आपण 11th स्टँडर्ड मध्ये बघणार आहोत. व्हॉट इज अ टेम्परेचर ग्रेडियंट. आपल्याला फक्त फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे. टेम्परेचरचं एसआय युनिट बोलो. व्हॉट इज द टेम्परेचर एसआय युनिट? इट इज अ केल्विन. केल्विन. सो के, कॅपिटल के. आणि डिस्टन्सचं तर ॲज युजल, सो केल्विन पर मीटर. सो दॅट इज अ टेम्परेचर ग्रेडियंट. ठीक आहे मित्र. तसंच वेलॉसिटी ग्रेडियंट आहे, वेलॉसिटी अपॉन डिस्टन्स. तर असे बरेचसे जे काही एसआय युनिट आहे मित्र, असे आपण तयार करू शकतो. हे काय कशाचे एसआय युनिट्स बघितले आपण? यस, वी हॅव सीन द एसआय युनिट्स फॉर ऑल द डिराइव्ड क्वांटिटीज. ह्या सगळ्या झाल्या का? नाहीये. हाऊ मेनी डिराइव्ड क्वांटिटीज? सो मेनी डिराइव्ड क्वांटिटीज. सांगू नाही शकत आपण. ठीक आहे ना. फंडामेंटल मात्र 7 आहे, डिराइव्ड खूप आहे, खूप तयार होऊ शकतात अजून. ठीक आहे ना. तर अशा एकदाच बघायचे का आपल्याला? बिलकुल नाही. स्लोली 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 तुम्ही 11th आणि 12th स्टँडर्ड मध्ये जे काही तुम्हाला नवीन नवीन डिराइव्ड क्वांटिटी दिसणार आहे, त्याचा आपल्याला एसआय युनिट लिहित जायचं आहे. ठीक आहे ना. सो दिस इज द डिराइव्ड क्वांटिटी. So how will you define the derived quantity? The physical quantities, those physical quantities which depends on one or more than one fundamental quantity for their measurement is known as derived quantity. Clear? मित्र, मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. हे तुम्ही काय करायचं आहे, रेकॉर्डिंग थोडी स्लो करून तुम्हाला लिहून घ्यायचं आहे सगळं. ठीक आहे ना. Now please write down what are derived quantities.
So the physical quantities which depends on one or more than one fundamental quantities for their measurements are known as derived quantities. Example given, speed, distance upon time. SI unit बघा मित्र, स्पीडचं लेंथ अपॉन टाइम, दॅट इज मीटर पर सेकंड. ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला. तर हिअर स्पीड डिपेंड्स ऑन टू फंडामेंटल क्वांटिटीज, लेंथ अँड टाइम, म्हणून त्याला आपण डिराइव्ड क्वांटिटी असं म्हणतो. तर आणि आता काय करायचं मित्र, तुम्हाला एकदा रेकॉर्डिंग बघून झाली ना तुमची, तर थोडं स्टॉप करून ते प्रत्येक फिजिकल क्वांटिटीज तुम्हाला लिहायची आहे. एकदा रेकॉर्डिंग पूर्णपणे बघून घ्यायची आणि नंतर फिजिकल क्वांटिटी मी तुम्हाला जेवढ्या लिहून दिल्या, किती आहे, ऑलमोस्ट 11 to 12, त्याचा फॉर्म्युला लिहायचा आहे आणि त्याचं एसआय युनिट लिहायचं आहे. फिनिश. अँड मला सेंड करायचं आहे. यस, फक्त 13 to 14 स्टुडंट्स आर सबमिटिंग मी एव्हरी डे गिवन होमवर्क. यू पीपल्स आर नॉट सेंडिंग. Rest of the peoples, please I request, please send it. Thank you very much. आणि मित्रो, आता उद्याचं तुमचं लास्ट रेकॉर्डिंग असणार आहे, फ्री डेमो क्लास. ठीक आहे ना. तर बिलकुल एक बॅच रन होत आहे, झालेली आहे ऑलरेडी. 2 ते 3 टॉपिक्स त्यांचे संपलेले आहे मित्र. सेकंड बॅच साठी मी ही ट्रायल तुम्हाला दिलेला आहे. तर लवकरात लवकर मी गुगल फॉर्म तुम्हाला सेंड केलेला आहे, तो फिलअप करायचा आहे तुम्हाला. आणि आपला आता लाईव्ह इंटरॅक्शन क्लासेस सुरू होणार आहे. हे रेकॉर्डिंग्स होत्या, आता लाईव्ह इंटरॅक्शन क्लास तुमचे सुरू होणार आहे लवकरात लवकर. मित्र, बिलकुल वेळ वाया घालू नका. JEE आणि नीटचं स्वप्न असेल तर खूप तयारी करावी लागते, खूप वेळ आहे. कोरोना करत बसू नका, पेंडेमिक करत बसू नका. वेळ द्या, जास्त वेळ द्या. खूप जबरदस्त चान्स आहे तुम्हाला. एक्झाम पोस्टपोन होऊ शकते, काही हरकत नाही. टाइम तुमच्याकडे खूप आहे. ठीक आहे ना. ओके. कारण बरेच विद्यार्थी रिपीट करतात मित्र नीटसाठी. आता तुम्हाला त्याची गरज नाही, टाइम तुमच्याकडे खूप आहे. तो टाइम व्हॅल्युएबल आहे आणि त्याला चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही यूज करायला पाहिजे. सो ठीक आहे ना. डोंट वेट फॉर युअर रिझल्ट. व्हॉट विल बी द 10th रिझल्ट. इट विल बी गुड. ठीक आहे ना. इट विल बी गुड. 100% रिझल्ट लागणार आहे तुमचा, टेन्शन घेऊ नका. त्यामुळे 11वीच्या मागे लागा. आता 11वीचा फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्री, बायोच्या मागे लागा. 10वी विसरून जा. आता कधी रिझल्ट लागणार, कसा लागणार. सगळ्यांना पास करणं हे कंपल्सरी आहे. आय विल टेल यू, कोणालाही नापास करणार नाही. किती मार्क्स पडणार, काय मार्क्स पडणार हे तुमचे जे आहे स्कूल ठरवणार, तुमचं परफॉर्मन्स बघून. त्यामुळं आणि अपेक्षित आहे ह्या मंथमध्ये, जुलै मंथमध्ये तुमचा रिझल्ट लागणार, चांगलाच लागणार. डोंट वरी. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.